छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बी आर आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, अण्णाभाऊ साठे, व्यासपीठावर उपस्थित आणि प्रचार सभेला उपस्थित असलेले या सभेचे प्रमुख मार्गदर्शक, माझे नेते सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष माननीय रामदासजी आठवले, व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय सर्व नेते मंडळी, उपस्थित सर्व बांधवांनो आणि भगिनींनो, बांधवांनो, 17 एप्रिलला आपल्याला मतदान करायचंय। ही निवडणूक या देशाची निवडणूक आहे आणि या 2014 मध्ये या देशाचा आणि आपल्या भावी पिढीचं भविष्य लेणारी ही निवडणूक आहे। आज सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो, साहेब, अवघे आता 6 ते 7 दिवस आता बाकी आहेत आणि या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये आमचे समोरचे प्रतिस्पर्धी सध्या यांचे आता एखाद्या महाराजाकडे त्यांना पाणी मारावं की काय अशी परिस्थिती त्यांची या ठिकाणी निर्माण झाली आहे। बांधवांनो, संबंध देशाला सातत्याने सतत गेली 15 ते वर्षानुवर्षे या काँग्रेसनं लुटलेलं आहे। आज काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते मंडळी विकासाच्या वल्गना आणि विकासावर गोष्टी करतात। माझा प्रश्न आहे त्यांना, बाबा रे, गेली 15 वर्षापासून राज्यात आणि या देशात तुमची सरकार असताना तुम्ही कुठं झोपा घेतल्या, काय झक मारले तुम्ही या देशामध्ये, ते या ठिकाणी तुम्ही सांगायला पाहिजे। निवडणुका आल्याच्या नंतर विकास, निवडणुका म्हटल्याच्या नंतर विकास, आणि साहेबांच्या लक्षात या ठिकाणी आणून देऊ इच्छितो। साहेब, मला वाटलं हिंगोली लोकसभा मतदारसंघात तरी काँग्रेस निष्कलंक उमेदवार माझ्या समोर देईल, परंतु काँग्रेसला सुद्धा या ठिकाणी निष्कलंक उमेदवार मिळाला नाही। हा राजू सातव, या राजू सातवनं बिहारमध्ये डाका टाकलेला आहे, डाका, आणि त्यांच्यावर 420 दाखल झालेली आहे आणि त्यांचा अटक वॉरंट कळमनुरीच्या पोलीस स्टेशनला येऊन पडलेला आहे। कधी भी सुद्धा पोलीसवाले त्यांना अटक करू शकतात। या ठिकाणी रणजित सिंग नावाच्या एका ग्रस्ताच्या घरी 5 लाख रुपयाचा डाका टाकलेला आहे, 5 लाख रुपयाचा, आणि त्याचा अटक वॉरंट आलेला आहे। मी जिल्हा पोलीस प्रशासनाला या ठिकाणी विनंती करू इच्छितो, राजू सातव कोण आहे कोण नाही आहे आम्हाला घेणं देणं नाहीये। हा चोर आहे, चोर, आणि त्या पोलीस स्टेशन मध्ये दाखल झालेला एफआर, हे एफआर ची कॉपी आमच्या जवळ या ठिकाणी आहे। कळमनुरी पोलीस स्टेशन मध्ये अटक वॉरंट यांचा निघालेला आहे, आलेला आहे, हे कॉपी आमच्या जवळ आहे, कोर्टाची कॉपी आमच्या जवळ आहे या ठिकाणी बांधव। म्हणून पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की दिवसा ढवळ्या हा चोर डाकू, ज्याच्यावर 420 दाखल झाले, त्याच्यावर 419 दाखल झाले, हा दिवसा ढवळ्या हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये हा चोर फिरतो कसा, त्याला तात्काळ तुम्ही अटक करा या ठिकाणी, अटक केलीच पाहिजे। आणि उद्या जर जिल्हा पोलीस प्रशासनाने जर या ठिकाणी जर अटक नाही केली
तर बांधवांनो, जिल्हा पोलीस प्रशासनाच्या समोर शिवसेना, भारतीय जनता पार्टी, महायुतीच्या वतीनं धरणे धरण्याचं काम तुम्हाला सांगतो या ठिकाणी आम्ही केल्याशिवाय राहिलो. हा माणूस नंबर 1 चा भ्रष्टाचारी माणूस. कळमनुरी विधानसभा मतदारसंघामधले रोडच्या रोड गायब केले. अधिकाऱ्यावर सातत्यानं दबाव आणणारा, अधिकाऱ्याकडून हप्ते वसूल करणारे उमेदवार जर या ठिकाणी जर काँग्रेसवाला देत असेल तर त्याचं पानिपत या ठिकाणी हिंगोली लोकसभा मतदारसंघातली जनता केल्याशिवाय राहणार नाही. हे तेवढंच मात्र या ठिकाणी तुम्हाला खरं सांग. म्हणून मी आपला जास्त वेळ घेत नाही आणि आपल्या सुद्धा वेळ घेत नाही. कारण बांधवांनो, आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो. आमच्या सभा चालूच आहेत. आज या ठिकाणी आपले नेते या ठिकाणी आलेले आहेत. मी आता सविस्तर पूर्ण एफआरएच्या पूर्ण कॉप्या यांच्या पूर्ण झेरॉक्स मी गावापर्यंत पाठवण्याचं काम तुम्हाला सांगतो या ठिकाणी करतो. चिंता करू नका. गावात हे 420 चा माणूस निवडणूक लढू शकते का आम्हाला काही कळायला पडत. काय अधिकार आहे या माणसाला निवडणूक आणि काय केलं म्हणून तुम्ही निवडणूक लढवत. हा माणूस कुठलंही काम मतदारसंघात केलं नाही. हिंगोली मुंबई गाडी सुभाष वानखेडेने चालू केली. हिंगोली मुंबईसाठी सुभाष वानखेडे पार्लमेंटच्या समोर धरणं धरला. सुभाष वानखेडे स्वतःच उपोषणाला बसलो मी आणि इकडं बोर्ड लावायला राजू सातवनं चालू केले. अरे उष्ट खाऊ मला काही कळायला मार्गच नाही. या ठिकाणचं आदिवासी प्रकल्प विभागाचं कार्यालय, महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री हे सतत 2 बैठका खासदाराच्या घेतात. दिल्ली पार्लमेंटमध्ये माझ्याकडे पूर्ण व्हिडिओ सीडी आहे. पार्लमेंटमध्ये हा प्रश्न उपस्थित केला. हिंगोली जिल्ह्यातल्या आदिवासी समाजाचा पूर्ण व्यथा लक्षात घेऊन त्या ठिकाणी प्रकल्प विभाग कार्यालय झालं पाहिजे हे मागणी मान्य केली आणि केंद्र सरकारकडून ती सोडून घेतली. हा चोर म्हणतो मी केलं. या भागामध्ये पंतप्रधान सडक योजनेचे जवळजवळ 100 ते 150 कोटी रुपये सुभाष वानखेडेंना आणले. हा चोर म्हणतो मी केलं. अरे तुम्ही विधिमंडळामध्ये आहात की देशाच्या लोकसभेमध्ये आहात? हा प्रश्न मला यांना विचारायचा की तुम्ही आहात कुठं. अरे महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये कधी शब्द उच्चारला? महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये या राजू साधवनं कधी तोंड उघडलं आपलं? कधी एखादा प्रश्न मांडला? महाराष्ट्र सरकारकडनं तुम्ही या कळमनुरी विधानसभा किंवा हिंगोली जिल्ह्यासाठी नेमकं काय केलं ते लोकांना सांगा. खासदारांनी केलेले काम दुकान तुमचं मांडू नका. हे सर्व जनतेला माहीत आहे. हे सर्व लोकांना कळते. म्हणून एवढा लबाड माणूस याला मत देणार आहात का तुम्ही? अरे संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदी कार्यकर्त्याची त्या ठिकाणी वर्णी लागायला पाहिजेत. जे स्वतःची आई या मंत्रिमंडळात, राज्य मंत्रिमंडळात आरोग्य मंत्री म्हणून काम ज्यांनी केलं, ज्या कार्यकर्त्याचा मान तिथं आहे, कार्यकर्त्याचा हक्क असताना मंत्री पदावर विराजमान असलेली स्वतःची आई संजय गांधी निराधार योजनेची अध्यक्ष, काय धंदा झालाय? हा कार्यकर्ता तुम्हाला दिसला नाही? तालुका समन्वय समितीवर, कळमनुरी तालुका समन्वय समितीचं बघा, थांबा तुम्ही, कळमनुरी तालुका समितीवर आपल्या स्वतःच्या बायकोला अध्यक्ष केले का? दुसरा कार्यकर्ता दिसला नाही तुम्हाला? आज त्या कळमनुरी तालुक्यामध्ये 5, 6, 7 लोकांना आमदार केले. ते टारप्याला आमदार करून ठेवले. ते संजय बोंढारे त्याला आमदार केले. ते दिलीपराव आपल्या देशाई डोंगरकड्याचं त्याला आमदार केलं. ते एक मिशी पिनगळत होता, आता 2 विषया पिनगळाले. इकडं आमचा ते बाबा नाईक बुड्डे बंगारू त्याला आमदार केलं. एकंदरीत 5 ते 7 लोकांना या चॉकलेट हिरोनं आमदार केलं. आणि घरी गेल्याच्या नंतर बायकोनं विचारलं, अरे राजू तू कोणाकोणाला आमदार करतोस? माझा विचार तू कधी केलास की नाही? थांब, तू काळजी करू नको, यायला फक्त चॉकलेट दिलेले, तुलाच आमदार करतो म्हणून बायकोला आश्वासन. असा हे माणूस तुम्हाला सांगतो. या ठिकाणी आपण त्याला मतदान करणार आहात का? प्रश्न मला या ठिकाणी तुम्हाला विचारायचा आहे. म्हणून बांधवांनो, साहेबाच्या लक्षात एक आणून देऊ इच्छितो,
साहेब, या ठिकाणी कयाधू नदी वाहते. आमच्याकडे सिंचनाचा फार मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळजवळ 10 ते 11 गारपीटग्रस्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. एकही रुपयाची मदत महाराष्ट्र सरकारकडनं या गारपीटग्रस्त शेतकऱ्याच्या आत्महत्येत कुटुंबियाला कुठला 1 रुपयाचा दिलासा सुद्धा या सरकारनं दिला नाही. म्हणून आमचे काय जे शिवाजी माने आहेत, माजी खासदार, त्यांची आग्रहाची विनंती आहे. त्यांनी उद्धवजीला पत्र दिलेलं आहे की साहेब, तुमची सरकार या महाराष्ट्रात आणि केंद्रात येणार आहे आणि महाराष्ट्रात आणि केंद्रामध्ये तुमची सरकार आल्याच्या नंतर हिंगोली जिल्ह्याच्या सिंचनाचा प्रश्न फार ऐरणीवर आहे. म्हणून जे काही कयाधू नदी आहे, जे काही आमची पूर्णा नदी आहे, या हिंगोली जिल्ह्याच्या मतदारसंघातून जी वाहते, या नदीवर कोल्हापूर हे बंधाऱ्याचं काम आपण या ठिकाणी करावं आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये सिंचनाचं क्षेत्र या ठिकाणी वाढावं ही विनंती केली. मी साहेबाला विनंती करतो की माजी खासदार शिवाजी माने यांची ही विनंती आपण मान्य करावी आणि कयाधू असेल, पूर्णा असेल किंवा पेनगंगा असेल, या नदीवर जे काही 100-200 कोटी लागतील लागू द्या, परंतु या ठिकाणी सिंचनाचा प्रश्न लक्षात घेऊन, शेतकऱ्याचा प्रश्न लक्षात घेऊन आपण या ठिकाणी त्यांची मागणी मंजूर करावी, त्याला पाठिंबा आपण द्यावा, ही माझी तुम्हाला कळकळीची या ठिकाणी विनंती करतो. म्हणून जास्त आपला वेळ घेत नाही बांधव. आपल्याला साहेबाला ऐकायचं. आम्ही गेली 6 महिन्यापासून साहेब सारखे भाषणच करायलो. लोकांचा अतिशय प्रतिसाद आहे. हे लोक तुम्हाला ऐकायला आलेले, हे तुमच्यासाठी लोक जमलेले. त्याच्यामुळं पुन्हा एकदा विनंती करतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी आपल्या नेत्यांना विश्वास देतो की साहेब, ही जनता तुमच्या स्वासवान केलेला 2 लाख मताने निवडून आणल्याशिवाय राहणार नाही, याची काळजी करू नका. 2 लाख एवढं बोलतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.